नागपूरच्या गोधनी ग्रामपंचायत परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्लांटमध्ये क्लोरीन गॅसची गळती झाल्याची घटना घडली आहे। रविवारी मध्यरात्री 3च्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे। ही घटना घडल्यानंतर या प्लांटच्या 200 मीटर पर्यंतचा परिसर रिकामा करण्यात आलाय। पाहूया त्यावरच लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। नागपूरच्या गोधनी परिसरात क्लोरीन गॅसची गळती, 40हून अधिक स्थानिकांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास। बचाव कार्य तातडीनं हाती घेतल्यानं मोठा अनर्थ टळला। रविवारी मध्यरात्रीची वेळ, सगळे नागरिक गाढ झोपेत असताना अचानक गोधनी परिसरात उग्रवास पसरू लागला। मनकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोधनी नगर पंचायत परिसरातील जलशुद्धीकरण केंद्रात रात्री 1 ते 1:30च्या सुमारास पाणी शुद्धीकरणासाठी साठवलेल्या क्लोरीन वायूची गळती सुरू झाली। काही वेळातच परिसरातील नागरिकांना डोळ्यांची जळजळ, खोकला, मळमळ, चक्कर आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला। विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा फटका बसला। अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे परिसरात एकच धावपळ उडाली। और यहाँ पे जो वो सांस लेने में जिनको सिटीजन्स को प्रॉब्लम हो रही थी, तो उन्होंने उनको अपनी ही वैन से एम्बुलेंस को लेके हॉस्पिटल तक लेकर गए हैं। और साथ ही साथ उन्होंने एनडीआरएफ की टीम जो यहाँ पे है वो भी 12:30 बजे से काम कर रही है। OCW है यहाँ पे, फायर डिपार्टमेंट की टीम है NMC की, वो भी काम कर रही है। और अब तक के 40 लोगों को एडमिट किया था, जिसमें से 12-13 लोगों को डिस्चार्ज किया गया है और अभी भी 3 लोग ICU में। हे अचानकच ची घटना घडलेली घटना आहे। हे आम्हालाही व्यवस्थित समजलंच नाही की कसं काय हे झालं बा म्हणून। ज्या कारवाई करण्याच्या याच्यामध्ये माहीत पडलं की तिथले जे सिलेंडर होतं ते लिकेज झालंय म्हणून, त्यामुळे ते पूर्ण गॅस आणि इथल्या रहिवाशांना खूप त्रास झाला। मी सर्व रुग्णालयामध्ये जाऊन भेटून आली, सर्व व्यवस्थित आहे। सध्या फक्त काहीच लोक आहेत ज्यांना त्रास आहे, पण डॉक्टरांसोबत बोलणं झालं माझं, त्यांनी सांगितलं की होतील बा म्हणून। घटनेची माहिती मिळताच नागपूर पोलीस, अग्निशमन दल आणि NDRFच्या पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। रात्रीपासूनच पोलिसांनी परिसरात रेस्क्यू ऑपरेशन राबवून बाधित नागरिकांना रुग्णालयात पोहोचवलं, तर इतरांना सुरक्षित स्थळी हलवलं। गॅस न्यूट्रलाइज करण्यासाठी NDRFचे पदाधिकारी विशेष सेफ्टी सूट घालून 3 ते 4 वेळा प्लांटच्या आत जाऊन आले। गॅस गळती रोखण्याचे आणि त्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्याचं काम युद्धपातळीवर करण्यात आलं। हवेत गॅस पसरल्यानं लोकांना अचानक दम लागणं, डोळ्यांची जळजळ होणं आणि खोकल्याचा त्रास होऊ लागला। बाधित 40 जणांपैकी 4 ते 5 नागरिकांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं, ते इतरांवर सामान्य कक्षात उपचार सुरू आहेत। NDRF, फायर ब्रिगेड आणि OCW या टीम या ठिकाणी दाखल झाल्या आणि त्यांनी टेक्निकली त्याचा ॲनालिसिस करून त्यांचे जे सूट होते किंवा त्यांच्याकडे जे इक्विपमेंट आहे त्याच्या आधारावर आतमध्ये प्रवेश करून तो गॅस जो आहे न्यूट्रलाइज करण्याचा किंवा त्याची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। याच्यामध्ये साधारणपणे 40 लोक आता हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत, सगळे व्यवस्थित आहेत, स्टेबल आहेत। त्याच्या व्यतिरिक्त 12 लोक हे डिस्चार्ज झालेले आहेत। या ठिकाणी 200 मीटरचा परिसर आताही आम्ही सील करून ठेवलेला आहे, लोकांना यायला मनाई केलेली आहे। प्रशासनानं खबरदारी म्हणून क्लोरीन गळतीच्या ठिकाणापासून 200 मीटर परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले। नागरिकांना घराचे दरवाजे, खिडक्या बंद ठेवण्यास आणि तोंडावर ओला रुमाल बांधण्याचं आवाहन करण्यात आलं। अथक प्रयत्नांनंतर क्लोरीन वायू गळतीवर नियंत्रण मिळवण्यात आले। 30 से 35 लोग इवैक्यूएट किए गए हैं और उनको हॉस्पिटल भेजा गया, जिसमें से 15 लोग को डिस्चार्ज किया गया बता रहे हैं। और अभी भी लगभग 20 से 25 लोग हॉस्पिटल में हैं। चोकिंग एजेंट है तो ये आपको दिखाई नहीं देगा, ये अचानक जब सांस आप लेंगे तो सांस लेने के बाद आपका जो लंग्स है, फेफड़ा है, वो चौक हो जाएगा, काम करना बंद कर देगा। ऐसी परिस्थिति में व्यक्ति बेहोश हो सकता है, उसको सांस लेने में दिक्कत, घुटन महसूस हो सकती है। या घटनेत 50हून अधिक नागरिकांना त्रास झाल्यानं त्यांना विविध शासकीय आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यापैकी 12 जणांना प्राथमिक उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला असून सुमारे 28 जणांवर उपचार सुरू आहेत। यामध्ये बालकं आणि ज्येष्ठ नागरिकांचा देखील समावेश आहे। सुदैवानं सर्वांची प्रकृती स्थिर असून मोठी जीवितहानी टळली आहे। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।